नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. भर उन्हाळ्यात ताणलेल्या नागरिकांसाठी एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला आहे. नवीन महानगरपालिका इमारत परिसरात श्री गाडगे महाराज पाणपोई सुरू करण्यात आली आहे. 15 एप्रिल रोजी सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत या पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. या ठिकाणी नागरिकांना स्वच्छ, थंड आणि फिल्टर आरो पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महापौर मायादेवी परदेशी व उपमहापौर ज्योत्स्ना पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. हा उपक्रम कृष्णा शिंदे व सहकाऱ्यांच्या संकल्पनेतून साकार झाला आहे. आज बुधवार रोजी संतश्रेष्ठ गाडगे बाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधून सर्व समाज बांधवांनी या ठिकाणी धुळे महानगरपालिकेच्या गेटवर उन्हाळ्याचे तीव्र दिवस असल्या कारणामुळे नागरिकांना थंड पाणी मिळावं, उन्हाच्या झळा पोचू नये या अनुषंगाने आज या ठिकाणी पाणपोईचं उद्घाटन आदरणीय धुळे शहराचे विद्यमान आमदार धर्मयोद्धा यांचे पिताश्री तसेच महापौरताई तसेच उपमहापौरताई व सर्व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते, नगरसेवक व सर्व धुळे जिल्हा तालीम संघाचे पदाधिकारी, तालुका तालीम संघाचे पदाधिकारी व समाज बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि आज या पाणपोईचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे. सर्वांमध्ये थंड पाण्याची व्यवस्था येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांसाठी व लोकांसाठी या ठिकाणी 24 तास पाणपोई खुली राहील असे आव्हान संत गाडगे बाबा समिती व कृती समितीच्या वतीने व सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने जाहीर केलेले आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.